म्हणजे हा विरारचा नवीन बांधलेला ब्रिज. म्हणजे आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोचलो आहे. ॲक्च्युली खूप धूळ आहे. माझा रुमाल बांधला आहे बघा. पाऊस पडत नाही आहे. रोडला बघा पूर्ण धूळ. शेतीची कामं चालू आहेत बघा. इथे पाऊस पडला नाही आहे पण कामं चालू केले. समोर दिसत समोर तिकडे लांब पर तिकडे माणसं काम करतात आहे. पुढे सुरेला पोचले आता आहे बघा. समोर गड आहे आपलं मंदिर. आपण इथून एंट्री करतो मंदिरामध्ये. समोर आपली वज्रसूर्य माता सुविधा आहे तिकडे. ते बाहेर पडलो. इथे एक बजरंगबलीचं मंदिर आहे समोर बघा. बघा मंदिराचे काय अवशेष पडलेत बघा समोर. इथे एक पिंडी आहे शंकराची समोर छोटीशी. ही सुद्धा पिंडी आहे. समोरसुद्धा शिवलिंग आहे. मंडळी इथे आम्ही जेवायला आलो आहे. घरगुती जेवण आहे इथे. हॉटेल्स वगैरे आहेत पण आम्ही विचार केला की घरगुती जेवण जेवूया. नमस्कार मंडळी, तुमचा पुण्याचं स्वागत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही निघालो आहे वज्रसूरीचं दर्शन करायला. खूप मस्त प्लेस आहे, छान प्लेस आहे. आम्ही ह्याच्यातसुद्धा जाऊन आलो आहे त्या प्लेसला. आता सात्विकला घेऊन चाललो आहे. सात्विक फर्स्ट टाईम चालला आहे तिकडे. सात्विक झाल्यास आम्ही तिकडे गेलो नव्हतो. सात्विक व्हायच्या अगोदर मी गेलो होतो तिकडे. तर बघूया आजचा काय कसा असा एक्सपिरियन्स तिकडचा जाण्याचा. मेन बाईक राईड करून जायचं आपल्याला. आणि मेन म्हणजे आज पाऊस पडला आहे पण त्यासाठी पाऊस असेल तर मस्त वाटेल. कारण की तिकडे सिनरी खूप छान आहे मंडळी. कारण की आजूबाजूला शेती आहे मस्तपैकी. आपण बाय रोड गेलोत ना बाईकने तर आजूबाजूला मस्तपैकी शेती आणि ग्रामीण भाग आहे म्हणजे गाव आहे. तर खूप भारी आहे, मस्त आहे. तर मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर नवीन व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे हा विरारचा नवीन बांधलेला ब्रिज. आता तो जुना होता त्याला लोड यायचा म्हणून नवीन बनला होता. पण आता खूप रिलीफ मिळतो आहे गाड्यांना. कारण इथे खाली फाटक होतं. तर फाटकातून गाड्या जायच्या. पण आता मस्तपैकी ब्रिज बनला आहे बघा. नवीन बनलेला आहे. हा भारी आहे ब्रिज बघा. आता पुढे बघा. हे समोर आपले जीवदानी आई. समोरच मंदिर आहे बघा वरती. मंडळ आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोचलो आहे. ॲक्च्युली खूप धूळ आहे. माझा रुमाल बांधला आहे बघा. पाऊस पडत नाही आहे. रोडला बघा पूर्ण धूळच आहे. पूर्ण गाड्या चालल्यात. आणि इथे बघा समोर हे रस्ते आपल्या शेतीची कामं चालू आहेत बघा. इथे पाऊस पडला नाही आहे पण कामं चालू केले. समोर दिसत समोर तिकडे लांब पर तिकडे माणसं काम करतात आहे पुढे तिकडे. हे बघा इथे कामं चालू आहेत. इथे आम्ही आता अर्ध्यात पोचलो आहे. तिथून पुढे गणेशपुरी लागेल. गणेशपुरीनंतर 10 मिनिटांनी वज्रसूरी लागेल. आम्ही ते हा ग्रामीण भाग बघा. समोरचा गाव आहे तिथले. ॲक्च्युअल गाव आहे ते. अच्छा तिकडे पुढे माकडं दिसले त्याला. त्याच्यामुळे सांगतो ते माकडं दिसतात तिथे. हां ह्याच्यामध्ये मंडळी पोचलो आम्ही. वज्रसूरीला पोचलो आता आहे बघा. समोर गड आहे आपल्या. हा समोर हा मंदिर आतमध्ये. बाजूलाच आहे. रोड टचच आहे हा रोड आपला. हा समोर वज्रसूरीचा मंदिर. हा गाव. हा ॲक्च्युली गावच आहे वज्रसूरी इथे समोर बघा. थोडा बसतोय. गरम झाला आहे त्याच्यामुळे थोडा काहीतरी थंडा पिऊन घेतो आम्ही इथे. साधी काय हवं तुम्हाला? मंडळी आम्ही आता जातो आहे मंदिरामध्ये. वज्रेश्वरी देवस्थान आहे बघा इथे.
हार्डली 20-25 पायऱ्या आहेत मंदिराच्या बाहेरचे स्टॉल. हा दीपक स्तंभ आहे समोर, भला मोठा स्तंभ आहे बघा दीपक स्तंभ. हा बघा समोर आपला वज्रेश्वरी मंदिर. बाहेरचा परिसर. पेशव्यांनी बांधलेलं मंदिर, चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली बांधलेलं हे मंदिर आहे. इथून दिसणारा बाहेरचा परिसर बघा, असं दिसतं छान. हा समोर डोंगर आहे. हे काय रे, काय करत होते ते? मंदिर आपण इथून एंट्री करतो मंदिरामध्ये. समोर आपली वज्रेश्वरी माता. अच्छा, हे मंदिर आहे. हे बघा पूर्ण कातर दगडामध्ये मंदिर बनवलं बघा. हे खांब बघा, तर मजबूत खांब आहे बघा. अच्छा, इथून आतमध्ये एंट्री आहे. हा असं पूर्ण, हा बघा हे काम पूर्ण लाकडामध्ये आहे बघा समोर. हे बघा पूर्ण लाकडाचं काम आहे पूर्ण. आहे बघा मस्त. इथून वरती जायला शिडी आहे आतमध्ये. मंडळी दर्शन झालं आमचं. दर्शन घेऊन झालं आहे. खूप मस्त मंदिर आहे, छान मंदिर आहे. आतमध्ये एकदम थंडावा आहे. ॲक्च्युली काळ्या दगडाचं मंदिर बनवलं आहे खताळामध्ये. हे शंकराचं मंदिर आहे समोर. असे छोटे छोटे हे बघा हे लावले. इथे पिंडी आहे शंकराची समोर. श्रीमती यशोदाबाई. इथे पण पिंडीच आहे याच्यावरती. इथे सुद्धा पिंडीच आहे शंकराची. इथे सुद्धा पिंडी आहे बघा समोर. इथे बघा, इथे सुद्धा शंकर भगवानांची पिंडी आहे समोर बघा. इथे समोर नंदी आहेत आपले. हा उंबराचं झाड आहे समोर. हा बघा, त्याला उंबर धरलेत भरपूर वरती. त्याला धागेसुद्धा बांधलेत आणि हे जे कपडासुद्धा बांधला इथे.
हा छोटासा गड आहे, हा एक छोटासा गड आहे. चिमाजी अप्पा ह्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली हा गड बांधला होता आणि हा मंदिर त्यांनी बांधला त्यावेळेला. आम्ही ते प्रसादही घेतले मावशींकडून. बघा ही प्रसाद लागली समोर 50-50 हे डबे आहेत. हे बघा 50-50. मस्त दर्शन झालं आमचं करून मंदिरामध्ये. क्लायमेट एकदम भारी आहे, एकदम थंड आहे, एकदम चिल्ड वातावरण आहे इथे. हवा वगैरे मस्त सुटले. हा बघा बाहेरचा परिसर इथे समोर. हा समोर मेन गेट आहे एंट्रीतून. ही छोटासा ही बाग बनवलं इथे. बघा इथे एक बुरुज आहे. हा बघा समोर इथे टर्निंग बुरुज बोलतो तसा. हा बाहेरचा परिसर. हा एक इथे गेट आहे बाहेर यायला. 2 आहेत, एक ह्या बाजूला एक त्या बाजूला आहे. ते मंदिरचं कन्स्ट्रक्शन बघा. हा पूर्ण काळा दगड आहे आणि वरती आपल्या सिमेंटमध्ये बनवला आहे. ज्यावरती हा घुमटवरचा आहे तो 2 आहेत. हा पेशव्यांनी बांधलेला मंदिर आहे. इथे समोर एक मंदिर आहे, इथे देवीचंच मंदिर आहे. हा बाहेरचा परिसर. पाऊस असेल खूप छान वाटलं असतं इथून हा परिसरामध्ये. हा झाड तोडला इथे बघा, तुटला मे बी, सुकला इथे. मस्त वाटते, एकदम भारी वाटते. आम्ही निघतो आता. समोर बघा तिकडे बघा पाऊस पडते. आणि पूर्ण दिसतं की पाऊस पडते म्हणून त्या साईडला समोर. तर हा वज्रेश्वरी गाव पूर्ण हे बघा. इथे चप्पल स्टँड आहे, चप्पल काढू शकता. तुम्हाला यायचं असेल ना तर आपण विरारला उतरून विरारावरून प्रायव्हेट गाड्यासुद्धा मिळतात तिकडे यायला. आणि तुम्ही पर्सनल व्हेकल करू शकता. एस टीसुद्धा आहे. वसईवरून एस टी सुट्टे, विरारवरून एस टी सुट्टे वज्रेश्वरीला यायला. इथून तुम्हाला येण्याचा सोर्स आहे. बाय व्हेकलमध्ये येऊ शकता. विरारवरून तुम्हाला इथे यायला ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तास लागतो इथे यायला. वॉशरूमच्यावर सुविधा आहे तिकडे. ते बाहेर पडलो इथे एक बजरंगबलीचं मंदिर आहे समोर बघा. आणि इथे पुढे वरतीकडे वॉशरूम आहे त्या साईडला. हे बघा इथे, हे बघा हे बघितलं का, ही तागडी आहे. आपण झोपतो ना वजन, खूप मोठी तागडी आहे बघा. आणि माणूस बसू शकतो एवढी पण तागडी आहे ते बघा. पण त्याला पॅक केलं आहे याच्यामध्ये ग्रिलमध्ये. बघा आतमध्ये दानपुला नाव दिलं तिला, तेव्हाला आहे ते. इकडे स्वच्छतागृह ह्या साईडला समोर. तिकडे पाणी वगैरे आहे व्यवस्थित. मंडळी इथे बघा मंदिराचे काही अवशेष पडलेत बघा समोर. इथे एक पिंडी आहे शंकराची समोर छोटीशी. ही सुद्धा पिंडी आहे. समोरसुद्धा शिवलिंग आहे बघा समोर. हे बघा हा छोटासा मंदिर आहे. वरचा छप्पर पडला आहे, छोटासा आहे. इथे पायाचे ठसे आहेत. समोर हे स्तंभ होता आय थिंक. इथे सुद्धा पायाचे ठसे आहेत. इथे पायाचे ठसे आहेत, इथे पायाचे ठसे आहेत. बघा इथे पायाचे ठसे आहेत. हा समोर बघा स्तंभावरती एक दगड ठेवला आहे. इथे समोर एक स्तंभ आहे. हा एक आपल्या ह्या गडाचाच अवशेष आहे इथे समोर. हे बघा इथे. आमच्या पाठीपाठीत नाचते बघा. मंदिरामध्ये होता तिकडे, आमच्या मागे मागेच नाचते. हां तो मागे मागेच येतं ना आपल्या तो बघा. चला चला आपण चला. हां तुम्हाला घाबरतो. हां चला मंडळी, आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. निघतो घरी जायला आता. दर्शन वगैरे मस्त झालं. ते काय वस्तू आहेत बघा घेण्यासारख्या. कैरी घेतले खायला. करवंद पण द्या.
मंडळी इथे आम्ही जेवायला आलो आहे. घरगुती जेवण आहे इथे. हॉटेल्स वगैरे आहेत पण आम्ही विचार केला की घरगुती जेवण जेवूया. ते एका गल्लीमध्येच आहे. हे बघा सायना गेस्ट हाऊस. इथेच शाकाहारी मांसाहारी जेवण मिळतं यांच्या इथे. खानावळच आहे समोर. इथे खानावळ आहे. चला मंडळी आम्ही घरी निघाले आता. परतीचा प्रवास आपला. पाऊस नाही त्यामुळे काय एवढा मजा नाही. म्हणजे ट्रॅव्हलिंगला मजा नाही आली कारण पावसाचं मजा आली असते. इकडे बघा अजून गावात सुकलेलंच आहे सगळं. हे बघा हे शेती आहे लोकांची इकडे पुढे. सुकलेचं अजूनपर्यंत कामं चालू झालीत नाही ह्या साईडला. तुर्तास एवढे व्हिडिओ थांबवतो आहे. तेच तुम्हाला आजचा आपला वज्रसुरीचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की आवर्जून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढल्या अशा चांगल्या ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सात्विक बाय बाय करा. बाय बाय.